22 तारखेला पूर्ण भारतात बकरी ईद सण हा उत्साहात साजरा होत असतो आणि 1960 चा जो कायदा आहे प्राणी अधिनियम यानुसार गोबंदी म्हणण्यापेक्षा गाय आणि वासरू म्हणजे गोरा आणि गाय याला आपण बळी देऊ शकत नाही. तर त्या आधारे एक बातमी भेटली होती जामनेरमध्ये का बऱ्याच ठिकाणी बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी जनावर आणलेले आहे. सदरची गोष्ट ही वरिष्ठांना सांगितली आम्ही. त्यानुसार आज 5 ते 6 ठिकाणी आम्ही कारवाई करून जवळजवळ 65 जनावर ताब्यात घेतलेले. यामध्ये गाई वासरू किती आहेत सर आणि इतर जे कोणते जनावर आहेत? संख्या आपण आलो नाही अजून, दाखल करता त्यावेळेसच ती संख्या घेऊ आपण सर्व ती ते तुम्हाला तेव्हा कळवणार. हे सगळे जनावर कत्तलीसाठी आणले गेले होते का? याची काही माहिती भेटली का सर? त्याची माहिती भेटली होती आम्हाला गुप्त बातमीदाराकडनं. असे असे जनावर जे बकरी ईद आहे त्यासाठी बळी देण्यासाठी आणलेले होते. यात किती आरोपी करण्यात आलेले आहेत? आरोपीची संख्या अजून निश्चित झाली नाही. गुन्हा दाखल करायची प्रक्रिया चालू आहे. ज्यावेळेस गुन्हा दाखल होईल त्यानंतर आपण सर्व माहिती आपल्याला व्यवस्थित देण्यात येईल. गाईंना कुठे पाठवण्यात आले सर? गाई आणि जे वासरू गोरे वगैरे ते आपण बापना गोशाळेत पाठवले तिथं, कारण मोठी शाळा आहे आणि ठेवण्याची व्यवस्था वगैरे व्यवस्थित असल्याने आपण त्या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहे. सर जामनेरमध्ये कुठल्या कत्तलखान्यासाठी परवानगी आहे का? कुठे गाय किंवा इतर जनावर? जामनेरमध्ये आपल्याकडं कुठेही अधिकृत कत्तलखाना नाही आहे. टेम्परवरी ज्यावेळेस प्रोग्राम असतात त्यावेळेस शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना